रामकृष्ण हरी. संतांची अमृत वचने या आपल्या यूट्यूब चॅनलवर अनेकविध प्रकारचे उपक्रम आपण आतापर्यंत सादर केलेत. त्यात अनेक विषयावरची प्रवचनं झाली, नैमित्तिक प्रवचनं झाली, हरिपाठावरचं विवेचन झालं, दोन्ही संतांच्या हरिपाठावरचं विवेचन झालं, मदालशीवरचं विवेचन झालं, आनंद लहरीचं आपण चिंतन केलं. अर्थात अनेक विषयावर आपण चिंतन केलं. आता एक नवीन एक आगळा वेगळा उपक्रम म्हणून वेदशास्त्र, पुराण आणि संत वचन यांच्यामध्ये जे सिद्धांत आले, संतांच्या वाङ्मयामध्ये अनेक ग्रंथांमधून जे सिद्धांत तुमच्या आमच्यासाठी उपयुक्त आहेत, हे सिद्धांत सर्वसामान्यापर्यंत पोहोचत असताना ते सिद्धांत आपल्याला कळत नाहीत, पचत नाही, रुचत नाही, समजत नाही, उमजत नाहीत. म्हणून अनेकदा आपण बघत असतो की कीर्तनामधून, प्रवचनामधून काहीतरी रंजक, मनोरंजक गोष्टी सांगितल्या जातात, कथा सांगितल्या जातात, ज्या आधारे सिद्धांत आपल्याला लवकर समजतो. तसाच एक उपक्रम म्हणून आपण संत वचनाचा एक सिद्धांत, संत वचनाचा एक विचार, त्यांचं एक वचन घेऊन ते पटवून देण्यासाठी एक कथा रूपानं, गोष्ट रूपानं सांगितली की आपल्याला सिद्धांत लगेच पटेल. म्हणून येत्या 9 तारखेपासून म्हणजे 9 एप्रिलपासून आपण सुरू करत आहोत एक नवीन मालिका, जिचं नाव आहे दृष्टांत ते सिद्धांत. म्हणजे एक कथा सांगितल्या जाईल आणि त्या कथेच्या माध्यमातून कथा आपल्याला लवकर समजते आणि मग ती कथा समजली की त्या कथेमागचा हेतू काय आहे, अर्थात संतांच्या भाषेमध्ये तो सिद्धांत काय आहे, तो आपल्यापर्यंत पोहोचणार आहे. तेव्हा सर्वांनी न चुकता दृष्टांत ते सिद्धांत ही मालिका 9 तारखेपासून सुरू होत आहे. जरूर बघा, कारण संत वचन, संतांचे आध्यात्मिक सिद्धांत आपल्या जीवनासाठी खूप उपयुक्त आहेत आणि ते आपल्याला समजावे म्हणून सोप्या सरळ भाषेमध्ये आवडेल अशा गोष्टी सांगून आपण ते आपल्यासमोर घेऊन येणार आहोत. सर्वांनी जरूर त्याचा लाभ घ्यावा. सर्वांना रामकृष्ण हरी.